मग काय सांगतायत परमात्मा, जीवित बाप के लट्ठम लट्ठा और मुए गंग पुचैया, और जब आवे आसुज का महीना और वो कौवा बाप बनैया रे बोड़ी सी दुनिया, सतगुरु बिन कैसे सरिया। जसं जिवंत बापा बरोबर जर वादविवाद सुरू असतो, निकम्मी आत्मा, पण तो मेल्यानंतर मात्र त्याला गती मिळावी म्हणून ते कुठे जातील? पहा पुण्यात्म्यांनो, हे आमचे धर्मगुरू कुठून गती मिळवून देतात मृत्यूनंतर? आधी तर हे म्हणतील की अस्थि उचला नि गंगेच्या प्रवाहात सोडा, याला गती मिळेल. अच्छा, काय करतात? एक व्यक्ती नाम घेत नव्हता, त्याच्या पत्नीने नाम घेतलं होतं. तसा तो आपल्या पत्नीला नाही म्हणत नसे, ज्ञानाशी बहुतांशी परिचितही होता, पण त्याच्यासमोर एक अडचण होती की माझ्या वडिलांचा मृत्यू होईल आणि जर मी गंगेमध्ये अस्थि नाही सोडून आलो तर मग माझा आत्मा नाही ऐकणार, तर मी यासाठी नाम नाही घेणार. एक दिवस तो सांगत होता, त्याची पत्नी सांगत होती की माझ्या काकांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांच्या ताऊचा, आणि ती घेऊन गेली त्यांच्या अस्थींना गंगा घाटावर. तिथे बसले होते पंडे आणि तिथे त्यांनी आपापली क्षेत्र वाटून ठेवली होती की हे माझं क्षेत्र, हे तुमचं क्षेत्र. जाताच विचारतात कुठून आलात जी? तर ती सांगते की असं असं सोनपतहून आली आहे. तर म्हणतात की अच्छा अच्छा, या या, तुम्ही आमच्या आहात, पकडून ठेवते. तर मग तिथे जाऊन तिने पाहिलं उघडून, सगळा मागचा सगळा इतिहास सांगतात. तर काय म्हणाले ते? असं म्हणाले, यजमान खूप दिवसांनी तुम्ही आलात. अरे काय अजब सांगतायत. आता ती हे म्हणत होती की हे सांगत होता तिचा पती की माझं डोकं ठणकलं की शत्रू तरी वाट पाहत आहेत की आम्ही रोज बराव. आता खूप दिवसांनी आलास गती करायला. तर तो म्हणू लागला, त्यानंतर माझं तिथून मन हटलं, का तर तो दिवसभर आमच्याशी ना हा लबाडी करत होता. आता पुण्यात्म्यांनो, गती करवली की गंगेमध्ये अस्थि सोडल्या, मिळाली गती. मग म्हणतात 13वं घाला. 13वं कशासाठी? तर गतीच मिळावी म्हणून. चला 13वं पण घातलं. मग म्हणतात आता याचं श्राद्ध पण घाला. आधी प्रत्येक महिन्याला करायचे, मग ते 6 महिन्यांनी खूप मोठी व्यवस्था करायचे, आणि मग 1 वर्षानंतर त्याचं कंप्लिशन व्हायचं, त्याचं समापन करायचं. 1 वर्षाने, वर्षभर झटत राहायचे गती करायला. आणि मग काय करतात हे परमात्मा सांगतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई. मग पिंड भरा, पितरांची मुक्ती होऊन जाईल. परमात्मा काय म्हणतात की जीवित बाप के लट्ठम लट्ठा हर मुए गंग पुचैया, और जब आया आसोज का महीना कौवा बाप बनैया रे बोड़ी सी दुनिया. आता पुन्हा आले श्राद्धाच्या वेळी आषाढाचा महिना. तर ज्या तिथीला कोणी घरचा सदस्य मृत्यू पावतो तेव्हा आमचे धर्मगुरू ती तिथी नोंद करून घेतात. आषाढाच्या महिन्यात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्या कोणत्याही तिथीला ज्या दिवशी मृत्यू होतो त्या दिवशी विशेष कार्यक्रम करतात, श्राद्ध घालतात. आणि सगळ्यात आधी काय करतात ते जेवण बनवून वर ठेवतात छतावर, आणि त्याच वेळी कावळे येऊन ते खाऊन टाकतात. तर ते काय म्हणतात आपले धर्मगुरू, पहा नैवेद्य नेला वडिलांनी, कदाचित ते कावळा बनले असते. अरे भल्या माणसांनो, गती द्यायला गेलात नि कावळा बनवून सोडलत. ही आहे त्यांची साधना. आता परमात्मा म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई, और बहुत सरहद खान कुआए काग बने कलमाई. पुढे काय सांगतात, जय सतगुरु की संगत करते सकल कर्म कट जाई, अमरपुरी पर आसन होते जहां धूप ना छाई.
आता काय म्हणतात की सद्गुरूंची संगत असती, सद्गुरू लाभले असते तर साऱ्या कर्मातून सुटका झाली असती, ना श्राद्ध घालणं, न भूत बनणं, ना कावळे किंवा पशूंच्या योनीत जाणं. आणि मग काय झालं असतं? अमरपुरीवर, अमरपुरी ज्या स्थानाचा कधी नाश होत नाही, सतलोक, सनातन परमधामाची प्राप्ती हो, सद्गुरू मिळो आणि हे सर्व त्रास संपू देत. आणि हे आमचे गुरुजी, धर्मगुरुजी श्राद्ध तर अवश्य करायला हवेत. यांनी तर आमची कर्म बिघडवण्याचा ठेका घेतला होता. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.